महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रातील 10,000 गरजू महिलांना पिंक ई रिक्षेचं वाटप करण्यात आलं। सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या योजनेला नागपुरातून सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। राज्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 10,000 ई रिक्षांचं वाटप केलं जाणार आहे। 50 महिलांना पिंक रिक्षाचं वाटप करण्यात आलं। महिला सुरक्षा आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं या योजनेला सुरुवात करण्यात आली। जशी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली। त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात याला गुलाबी रंग दिला असल्यामुळे ही याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे। त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।